माझ्या वडिलांनी नाना म्हणायचे म्हणतं म्हणजे तर नाना ओरडले ओशो बिशो नाही वाचायचं. काळाच्या आधी सगळीच फिलॉसॉफी दिली ते डायजेस्ट नाही झाले. आता सगळ्यांना डायजेस्ट होतीये. आता सगळे ओशो फॉलोअर झाले. त्यांचं साधं सेंटेन्स होतं, संभोग से समाधी तक. नॉर्मल व्यक्तीला प्रश्न पडतो म्हणजे काय संभोगच करायचा आहे. संभोग हा देहातीत लोकांकडनं देहाकरता त्यांनी कनेक्टेड केलाय. पण माझ्या मते संभोग फक्त देहाचाच असतो का? संभोग म्हणजे काय? रोज तीच गोष्ट. सारखं तेच. उठता, बसता, खाता, पिता बाकी काही नाही. ॲक्चुअली संभोग आणि कुंडलिनी जे मगाशी म्हणाले ते एकत्र आहे. त्यांना ते सांगायचं होतं, की ती ऊर्जा तिथेच आहे. हे करत असताना कुंडलिनीचा अभ्यास करत असताना ती ऊर्जा पण जागी होणार आहे. पण त्या ऊर्जेला तुम्हाला कुंडलिनीमध्ये परावर्तित करायचंय, आत्मज्ञानाकडे परावर्तित करायचंय आणि वर संन्यासाकडे घेऊन जायचंय. पण त्याचं सगळं उलटं झालं आणि ते तिथेच गोल फिरायला लागलं. तर माझं असं म्हणणं आहे, की दोन्ही गोष्टी तिथेच आहेत. तुम्हाला तो भाव वरच्या दिशेने वळवता आला पाहिजे. ती ऊर्जा त्याच्यावरती एवढं तुमचं नियंत्रण असायला पाहिजे, की ती ऊर्जा तुम्हाला वरती घेऊन जाता आली पाहिजे, जी संन्यासाकडे घेऊन जाते. जी तुम्हाला संन्यास म्हणजे कलियुगामध्ये आत्मज्ञान पहिलंय, की जे आत्मज्ञानाकडे घेऊन जातं. जेव्हा आत्मज्ञान होतं, त्यावेळेला मात्र सगळेच दरवाजे उघडे होतात. मग सगळंच समजतं आपल्याला. मग ते संभोग पण समजतो, संन्यासही समजतो, मीपणाही समजतो. हे सगळं ते समजल्यावरती नक्कीच मग तेव्हा ते वैराग्य येतं आणि खरं त्यांना ते सांगायचं होतं. त्यामुळे तुम्हाला ओशोंच्या म्हणजे मला त्यांचा समजलेला कन्सेप्ट असा आहे, की ती ऊर्जा, ती कुंडलिनी सगळं काही तिथे आहे. खरं ज्ञान खरं तिथेच आहे.